नमस्कार. दिनांक 5 एप्रिल. कथेचं शीर्षक आहे आमचे 200 रुपये देतोस की नाही. मुंबईचे भाऊ रसूल म्हणजे भाऊ रसेल अजिंक्य यांनीच भाऊचा धक्का बांधला. यांनी अक्कलकोटास येऊन महाराजांना नवस केला. मुलगा झाला व व्यापारात भरभराट झाल्यास 200 रुपये देण्याचे कबूल केले. मग मुलगा झाला, व्यापारात भरभराटही झाली, पण नवसाचे विस्मरण झाले. तेव्हा महाराजांनी 3 वर्षाच्या मुलाचे रूप धारण करून भाऊंच्या घरी पंगत बसली असता प्रवेश केला. कोणाचे हे लेकरू असे भाऊ विचारतायत तोच त्यांचे पुढे महाराज प्रकट झाले आणि अरे आमचे 200 रुपये देतोस की नाही असे म्हणत नवसाचे स्मरण देऊन ते अदृश्यही झाले. भाऊंनी तात्काळ अक्कलकोटी जाऊन नवसाची सांगता केली. माणसाची एक गंमत असते. तो मूळचा आनंद स्वरूप असल्याने त्याला दुःख मुळीच नको असते. परंतु सुखासाठी आनंदासाठी तो जे काही करतो त्याची परिणिती दुःखात होऊन तो अधिकच दुःखी होतो. मग तो त्या दुःखाचे भांडवल करतो आणि कांगावा करून त्यातही आनंद शोधण्याचा प्रयत्न करतो. दुःखाला कवटाळून बसण्यातही त्याला आनंदच वाटतो. त्या भरात तो देवाला हाक मारतो आणि नवस बोलतो. अमुक देईन तमुक देईन म्हणतो आणि देव नवसाला पावला की सुखाच्या आनंदात देवाला आणि नवसाला विसरतो. गरज सर्वोनी वैद्य मरो असे वागतो. भाऊ रसूल सावकारांचे हेच झाले. नवस करून ते विसरून गेले. दिले वचन मोडू नये आणि बोललेला नवस ठेवू नये ही किमान सभ्यता आहे. निदान आपलाच अंश असणाऱ्या माणसाने असे करू नये असे देवाला वाटते. संकेत देऊन तो माणसाला सावध करतो. भाऊंचा नवस मुलासाठी होता. त्याचे स्मरण करून देण्यासाठी महाराजांनी लहान मुलाचेच रूप धारण केले व समोर उभे राहिले. हे मूल कोणाचे, इथे कसे आले असा विचार भाऊंच्या मनात येतो. महाराज प्रकट झाले आणि नवसाचे स्मरण देऊन अदृश्यही झाले. वीज चमकावी तसे भाऊंना झाले. भाऊ मूळचे कृतज्ञ नव्हते, पण धनसंपत्तीच्या नादात देवाची प्रकर्षाने आठवण व्हावी एवढेही भाविक नव्हते. ती भाविकता महाराजांनी त्यांच्या मनात या साक्षात्काराने जागवली. भाऊंनीही वेळ न दवडता अक्कलकोटी जाऊन क्षमा याचना करून नवस यथासांग फेडला. त्यावेळी महाराजांनी आणखी एक गंमत केली. भोजनाच्या वेळी आपण आलो आहोत तरी 2 घास खाऊन जा असे का म्हटले नाही असे हसत हसत विचारले. वास्तविक भाऊंना घडलेला साक्षात्कार विजेसारखा चमकून गेला होता. जेवून जा असे म्हणण्या इतके सवड आणि भान भाऊंना नव्हते. पण अन्नदान करीत जावे हे सुचवण्याकरता महाराजांनी भाऊंना कोपरखळी मारली होती. भाऊ काय समजायचे ते समजले. भाऊंनी दिलेले नवसाचे रुपये तरी महाराजांनी कुठे स्वतःजवळ ठेवले. ते त्यांनी चोळाप्पाला देऊन टाकले. देवाला तुमचे धन द्रव्य नको असते, तुमचं प्रेम हवं असतं. त्यासाठी तो अशा लीला करतो. धन्यवाद.